कवितेच्या कार्यक्रमाची गरज आहे. या गोष्टीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मला हे पण माहित आहे की आम्ही 13-14 वर्षी जे कवी आणले ते आमच्यासारखी धीर गंभीर नाही आणले. घरून बायको म्हणली दिसायला अशी कविता गंभीर, पुन्हा टक्कल केलेलं. दोनदा फ्रेश झाला अविनाश मी तरी. बायकोनी फ्रेश होऊन जागी, दोनदा फ्रेश झाले पुन्हा फ्रेश होऊन जागी. मला बाई तुझ्या नशिबाला जे भांड आहे त्याला कंपनीपासूनच कोच आहे. तू हात फिरून सुद्धा आता काही होणार नाही. त्याला काही इलाज नाही. जे तुझ्या नशिबात आले त्याला इलाज नाही. आता दोन्ही कवींनी जी मजा आणलेली आहे ती त्या मजेचा मी काही हे बिघडू देत नाही. बिलकुल तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो की सगळ्यांनी आपापले गुच्छ खाली ठेवलेत. म्हणजे कवी संमेलन चालू आणि कप असे चहाचे चाललेत की आमचं डोसकं उठत एकदम. म्हणजे महाराष्ट्रातून मोठे मोठे कवी आणायचे, आपण बोलवायचे आणि आयोजकांनी चहा सर, पाणी सर, पिताल ना ते नंतर. तुम्हाला माहित नाही काय काय पिऊन आले असतं ते. काही लोकांची इतकी काळजी करायची नसते. आम्हाला सगळा अंदाज असते ते. त्याच्यामुळे आम्ही काळजी करत नाही. आम्हाला फक्त एवढं माहित आहे की कान भरून दिले, मन भरून दिलं की बाकी काही लागत नसतं लोकांना 2-3 तास. आणि ती खात्री आमची असते की आपण अशा कवींना पाचारण करायचं की ज्यांनी आपले कान भरले पाहिजे, आपलं मन भरलं पाहिजे. 3 दिवसाच्या नियोजनामध्ये जगदंब परिवारानं माझ्यावर विश्वास ठेवला. आम्ही भुसारे सरांनाही कान खबर लागू दिली नाही. आणि की आम्ही कवी बोलवत आहोत, असं कवी संमेलन आहे. आणि त्या आयोजनाला आम्हाला अतिशय चांगलं यश मिळाल्याचं मला समाधान आहे. जावई आले, निलेश आला आणि संध्या आली. आणि हे कवी संमेलन ज्या उंचीवर गेलेलं आहे ती उंची मी खाली होत नाही. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, आम्ही समोर कितीही आमचे तीर्थस्वरूप माणसं बसलेली असली तरी त्याच्याकडे बघत नाहीत, त्याच्या वरून बघतो. पलीकडून आधीच त्याचा एक आदर करायचा आणि पुन्हा त्याच्याकडे नाही बघायचं. पण त्याला पण आनंद काय होतोय की हे आपल्याकडे बघत झाले, हे आपल्याकडे बघत झाले, याचा पण त्याला फार आनंद होतोय. म्हणून तसं काही कोणी काळजी. सगळ्यांचा आदर करून मी परभणीच्या मातीची एक कविता सादर करतो. बघा, आता अविनाशने सांगितलं की परभणीच्या बोली भाषेचे शब्द आलेल्या कविता केशव कटिंग लिहितात. पिपळाचं पान मी म्हणलं असतं पण बायको म्हणली तुम्ही आता वडाच्या पानासारखी दिसायली. त्याला मागून गाठी येतात ना. वहिनीने काय परफेक्ट ओळखलंय माणसाला. सगळ्यांच्या वहिनी तसं ओळखीत असतात. परवाला त्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कवितेमध्ये कार्यक्रमामध्ये माझी पिपळाचं पान कविता म्हणली. इतक्या लोकांचे फोन मला ते सगळे फेसबुकच्या मला सगळेजण पाठवायलेत. मला त्याचा काही तितका आनंदच होईना पिपळाच्या पानाचा. माझ्या बायकोच्या मैत्रिणीनं बायकोला पाठवली, तुमच्या सरांची कविता हास्य जत्रेत आली. बायको म्हणली हास्य जत्रा आजकाल कोणी पाहिलं का हो? मी पाहिलेत लोक, डबल एपिसोड दाखवला म्हणजे त्याचा. हेडमास्टरला सांगितलं असं झालं. ते म्हणजे त्याचं काही तुम्हाला भेटलं का नाही? प्रत्येकाची एक लाईन असते. हेडमास्टर सांगितलं माझी टीव्हीवर कविता म्हणली, म्हणजे काय भेटलं का नाही तुम्हाला? बघा ना काय मी म्हणलं आता साहेबाला तर सांगायचंच नाही कोण्या. ते काय म्हणती त्याचं काय सांगता येत नाही. साहेबाची गोष्ट वेगळी आहे आपल्या, ते आम्हाला समजून घेतात. असो विषय शब्दांचा विषय चालला. कोणत्याबद्दल काय ते सगळं सांगितलं मी, त्याच्याबद्दल आधीच बोलत नाही. कल्याण कदमची आठवण आली आणि कल्याण कदमनं आज तो इथं बाहेरगावी असल्यामुळे तो आज नाही कल्याण कदम कार्यक्रमाला. कल्याण कदमनं सोप्या शब्दात कसं लिहायचं हे मला शिकवलं. दोस्तांकडून आम्ही शिकत असतो कविता, हे आम्ही जाहीरपणानं सांगतो म्हणून आमची कविता पुढे गेली. इंद्रजित भालराव नावाच्या माणसाची तर आम्ही वडाची पारंबी आहोत आम्ही सगळेजण, त्याचा विषयच नाही. आमचं वडाचं झाड इतकं मोठं आहे की आम्ही पारंब्या होऊन आमच्याकडून पुन्हा वड व्हायले. आमच्यापासून दुसरे वड व्हायलेत पण आम्ही आमच्या वडाला सोडलं नाही. तिथे इंद्रजित भालराव हे आमचं वडाचं झाड आहे मोठं, त्याच्याबद्दल वाद नाही. पण आमच्या सहकारी कवी मित्रांनं काय दिले की सखे सोप्या शब्दात हो,
भेव वाटायचं कविता लिहायचं. मी 11वीला पहिल्यांदा कविता लिहिली, एका मित्राला दाखवली, ते मला असं नसतंय, वरचे 4 खालचे 4 असे अक्षर जुळले पाहिजे, ट ला ट म ला म. तिथून पुढे 2 वर्ष कविताच लिहिली नाही मी, मला जुळताच येईना ते नकोच म्हणलं हे भानगडे. त्याचा फायदा झाला, 12वीला मेरिट मध्ये आलो आणि DED ला लागलो, गुरुजी झालो. कवितेच्या नादाला लागलो नाही त्या काळात. काही गोष्टी बऱ्या असतात. भुसारे सरांच्या साक्षीनं सांगतो, सोयरीक जमल्यानंतर नावकीला गेलो, बायकोचे मामा आहेत ते, आजच सासऱ्याने बोललो, चहा प्याला बोलिलं, याच्या चुलत्यानं चहा प्याला बोलिलं, म्हणले पारूचा नवरा आला, तुम्ही केवढे असा, किती मोठे असा, बायकोच्या नावानंच तुम्हाला ओळखतात. अविनाश पुरी सी भ प ह ब प, कोण्या टीव्हीवर आलाय, काय आलाय, काहीच नाही. खानापूर मध्ये आज एकच चर्चा आहे, धनीचा नवरा आलाय. एकच चर्चा आहे तेवढी. आम्ही तसे नावकीला गेलो, सासऱ्याला आमच्या आजोबाला ओळख करून दिली. आमच्या म्हणले, केशव कटिंग भासावे तुमचे, लय मोठा कवी आहे म्हणले, लय मोठा कवी आहे, लय वक्ता मोठा आहे. तिने विठ्ठलच्या कानात म्हणले, गुरुजी आहे म्हणून सांगितलं होतं की. खरी गोष्ट आहे बाबा. म्हणले गुरुजी आहे म्हणून सांगितलं होतं की. नाही गुरुजी बी आहे म्हणले, नाही पगार बिगार, हा ते बी आहे म्हणले. ते म्हणले मग काही का असं ना, गुरुजी आहे म्हणलं मग काही का असं ना, आम्हाला काय अडचण नाही म्हणले. असू जा माणसाला नादा असतात. माणसाला नाद, आता त्याला काय करावं. तर अशी आमची सुरुवातच झालेली आमच्या आयुष्याची. सुरुवातीला फार गंभीर वगैरे लिहित होतो. कल्याण कदम आमच्या पुढे आदर्श ठेवला, खूप गोष्टींचा ठेवला त्यांनी आमच्या पुढे, सगळं सांगता येत नाही. नाही काही नका, खूप जाणकार लोक आहेत. तुमच्यातल्या बऱ्याच जणांचा मी आदर्श घेतलेला, उगं नाव घेईल गुन्हा बसा. कल्याण कदम लिहिला आमच्या, सखे तू तुळस. काय सुंदर शब्द तेव्हा कळाले नाही, नंतर कळालं बरं का. महाराष्ट्र फिरून आल्यावर सगळीकडे लोक किती सपक शब्द वापरतात कवितेत, आणि त्या कविता आम्ही अभ्यासक्रमात अभ्यासल्या. आणि नंतर जेव्हा आम्ही हे सगळं पाहिलं तेव्हा म्हणलं हे किती हास्य आहे आपलं. कल्याण कदम लिहिलं, सखे तू तुळस आणि मी पळस, सखे तू तुळस आणि मी पळस, तू मंदिर आणि मी कळस. काय तू तुळस आहेस, मी म्हणलं याच्यात काय काव्य आहे, मला ती तुळशी सारखी पवित्र आहे, मी पळसासारखा फुललेला आहे. ती मंदिर आहे आणि मी कळस आहे. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर मी कळस, तू गोबी आणि मी गड्डा. इतकं सोपं असते मला माहीतच नव्हतं. माईजबान निलेश दळवी उद्यापासून कविता सुरू करणार आहे. तू सलाईन मी इंजेक्शन. बालू बद्दल मी सध्या काही सांगत नाही. सखे तू तुळस मी पळस, तू मंदिर मी कळस, तू गोबी मी गड्डा आणि तू रस्ता आणि मी खड्डा. तिने याच्यात काय काव्य येतं म्हणलं, असं कोणती गोबी आहे ज्याचा गड्डा नसते, आणि तू या कोणता पा रस्ता असा पाहण्यात म्हणलं ज्याचा खड्डा नसते. तू गोबी मी गड्डा, तू रस्ता मी खड्डा. पुढे त्यांना असं लिहिलं की मला वाटलं याच्यात काव्य काय असणार नाही. तू गुलाब आणि बेशरम, मी तूच असेल याच्यातलं. आता कवी कशात काय बघाल काही सांगता येत नाही बघा. ते म्हणलं ती मला गुलाबासारखी एकदम पवित्र आणि सुंदर आहे, तू बेशरमासारखा. ते म्हणला बेशरमाचं वैशिष्ट्य माहित आहे का. म्हणलं काय. बेशरम कुठे बी लावा म्हणला, पाणी लागलं की हिरवं होतंय. बेशरम कुठे बी लावा, पाणी लागलं की हिरवं होते. मी आजपर्यंत कोणालाच नाही म्हणलं मी. काय बेशरमाचं वैशिष्ट्य. लोक आपापल्या घरापुढचे बेशरम उद्यापासून काढणार नाही. बेशरमाचं वैशिष्ट्य घेतलं बघा. तू गुलाब
मी बेश्रम इथपर्यंत ठीक होतं, पण शेवटची जी ओळ आहे याच्यातली, ती ओळ ऐकून मी म्हणलं आपल्याला कल्याण कदम लय आवडला आणि आपण आयुष्यभर अशीच कविता लिहायची. त्यांना असं लिहिलं की तू गुलाब मी बेश्रम, तू साधू आणि मी आश्रम. तू साधू आणि मी आश्रम. आणि मला सांगा, साधू शिवाय आश्रमा नाही आणि आश्रमाशिवाय साधू नाही. इतकी सुंदर प्रतिमा आमच्या परभणीतल्या कवी मित्रानं दिली. आणि मग म्हणलं आपण आता परभणीतलं लिहायचं. मग आता परभणीतलं लिहायचं. विठ्ठलरावला म्हणलं सुरुवात कुठून करू. गुरु आमचे मोठे भाऊ लय गोष्टी संगभंग केल्यात. त्याच्या वडिलाच ना केशवराव, माझ्या वडिलाच ना विठ्ठलराव. कोण कशात कोणाचा बाप आहे ते कळतच नाही. पण 30 वर्ष झाले दोस्तान्याला, 30 वर्ष झाले दोस्तान्याला. इतकुसा बी असा बट्टा नाही दोघांच्या दोस्तीला. लय गोष्टी संगमंग केल्या, चांगल्या चांगल्या केल्या. लय ढाली घरी आणल्या आम्ही जिंकून. ज्ञानोपासक महाविद्यालयाची सगळी ज्ञानोपासक ढाली झाल्या. मग मी म्हणलं आपण सुरुवात करू आपल्या परभणीच्या उरुसापासून. पिपळाचं पान नंतर लिहिली, कोणी बोलीने गेलो म्हणून लिहिली. तसं आपल्याला कोणी सुंदर भेटलं नाही, कोणी बोलीने गेलं म्हणून पिपळाचं पान लिहिली. मग आम्ही लिहिली उरुस. 2 फेब्रुवारीला सुरू होते भाऊ. आता हे मोबाईल आले म्हणून ठीक आहे, पण जुन्या काळामध्ये म्हणजे ज्यांच्या काळात मोबाईल नव्हते, फोन नव्हते, हे नव्हते, पण त्यांच्या काळात उरुस होता. उरुस होता. आणि उरुसामध्ये लग्न जमल्यावर उरुसामध्ये भेटण्याची जी मजा आहे, त्या काळातली. लग्न जमले आणि उरुसात भेटायचे बघा. आणि मग काय, गावाकडच्या माणसं सहज म्हणतात आता लग्न जमलंय पण शिमग्या पाडव्याच्या मध्ये करून टाकू पुढी. अरे तुवा झाला शिमगा पाडवा, पण इथे इस्तुई जायची वेळ आली तसं. मग ते तिकडून येणार, हे इकडून येणार, उरसात भेटणार. उरसावर कविता लिहिली आणि 25 वर्षानं पुन्हा बायकोला घेऊन मी उरसात गेलो. ती कविता का लिहिली याचा पश्चाताप मला 25 वर्षांनंतर झाला. सगळे कप बिप सगळे त्या उरसातलेच आणले सगळ्यांना. मी आगास पळण्याकडे पाहलो तर तिनं 1500 खर्चून आली. मी म्हणलं जुनं आठवावं पण काहीतरी, त्याचं काही नसतंय ते बरं काय. ऐका, 2 फेब्रुवारी जवळ आल्यामुळं उरसाच्या थंडीचा अंगभर गोडवा. शिमगा पाडवा पुढे राहिलाय. सोयरीक जमली. आणि सोयरीक जमल्यावर ज्याला बायको बद्दल आकर्षण वाटत नाही त्याला दगडाने ठेचलं पाहिजे, असं नारायणपूर मध्ये. म्हणजे आमच्या काळातली गोष्ट आहे. आता तर काय बाबा, ज्याचं होईच न झाले त्याचं काय काय गोष्ट असेल ते त्यालाच माहित. मी कल्पनाच करू शकत नाही. अहो आम्हाला 22व्या वर्षी इतकं वाटायचं गोड गोड. आता हे 34 वर्ष झाली, त्याचं काय होत असेल त्यालाच माहित. आपण कल्पना करू शकत नाही. ज्यांचं लग्न जमलं होतं, मोबाईल नव्हते, उरुस होता, या सगळ्या तीर्थस्वरूप लोकांना ही कविता अर्पण करून टाकतो. वडिलांच्या वयाचे तीर्थस्वरूप असतात ना. कोणाबद्दल बघत नाही मी कोणाकडे, डायरेक्ट कविता म्हणतो. उरसाच्या थंडीचा अंगभर गोडवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. उरसाच्या थंडीचा अंगभर गोडवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. हिवाळी दिवसाच्या हिवाळ राती. उरुस बी अशा टायमाला आला बघा ना तुम्ही. 2 फेब्रुवारी जवळ आला ना का. हिवाळी दिवसाच्या हिवाळ राती. समयित तुंबल्यात तुपाळ वाती. ही परभणीच्याच माणसाला सुचू शकते. वारकरी घरातले ना मी काय बघतोल काही सांगता येत नाही. समयीतल्या तुंबलेल्या वाती कोण बघितल्या असतात काही केलं वेगळ्या नजरेनं. हिवाळी दिवसाच्या हिवाळ राती. समयित तुंबल्यात तुपाळ वाती. जीवाचा उजेड जीवाला पुरवा. जीवाचा उजेड जीवाला पुरवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. लय 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 लांबरोक शिमगा पाडवा. जीवाचा झाला या आकाश पाळणा. ज्यानं आकाश पाळण्यात बसले नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस नाही कोण जगात. आणि त्याला हात जोडून विनंती की त्यानं परभणीचं नागरिकत्व मला आहे असं सांगू नये.
परभणीत राहताना उरसात गेले नाही पुन्हा आकाश पाळण्यात बसले नाही, असं होऊच शकत नाही. आणि त्या आकाश पाळण्यात बसल्यानंतर जर आपल्यासोबत कोणी बसला असेल तर आपण परभणीकडे बघत नाही. ती काय अवस्था असते ते ज्याचा त्यालाच माहित, त्याच्याबद्दल मी भाष्य करत नाही. जीवाचा झाला या आकाश पाळणा, खाली का वरी ते काहीच कळना. जीवाचा झाला या आकाश पाळणा, खाली का वरी ते काहीच कळना. श्वासांचा नुसता धाडम धाडवा, श्वासांचा नुसता धाडम धाडवा. लय 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 लांब रोक शिमगा पाडवा, लय 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 लांब रोक शिमगा पाडवा. कशाला कुखून कशाला टिळा. सगळ्या भानगडी हो. कुखाला नवरदेव नाही, कुखाला नवरदेव नाही आणि टिळ्याला नवरी नाही. दोन्ही कार्यक्रम फक्त गाव जेवणासाठीच आहेत. अरे काय कमाल आहे. मात्र साखरपुड्याला नवरी हजर आहे, नवरदेव नाही. टिळ्याला नवरदेव हजर आहे, नवरी नाही. बघा व्यवस्था कशी बदला घेते. आता बघा ना, साखरपुडा जितका जेंगी व्हायलाय की नवरदेव बी हजर, नवरी बी हजर. काही काही लोकांचं भाग्य असते हे की नाही, या पिढीचंच भाग्य म्हणावं. ज्याचं जमलं त्याचा साखरपुड्यातच आनंद आहे, ज्याचं नाही जमलं त्याला साखरपुडा नाही, टिळा नाही आणि लग्नही नाही. कशाला कुखून कशाला टिळा, जीवाच्या जीवाला पोचल्या माळा. 8 दिवस उरसात हिंडल्यावर राहिलंय काय मला सांगा तुम्ही आता. कशाला कुखून कशाला टिळा, जीवाला जीवाच्या पोचल्या माळा. बापूला कशाला खर्चानं बुडवा, बापूला कशाला खर्चानं बुडवा. लय 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 लांब रोक शिमगा पाडवा, लय 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 लांब रोक शिमगा पाडवा. आणि शेवटच्या ओळी, जत्रेनं जीवाची हाऊस फेडली, उरसानं जीवाची हाऊस फेडली, उरसानं जीवाची हाऊस फेडली. मनाच्या ढगाळी आभाड वाढली, जत्रेनं जीवाची हाऊस फेडली. मनाच्या ढगाळी आभाळ वाढली. पुढच्यात वर्षी जीवाचा वाढवा, पुढच्यात वर्षी जीवाचा वाढवा. लय 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 लांब रोक शिमगा पाडवा, लय 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 लांब रोक शिमगा पाडवा, लय 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 लांब रोक शिमगा पाडवा. म्हणजे लग्नाच्या आधी देवाला जाऊन पाया पडणारे आणि उरसात फिरून लग्न झाल्यानंतर पुढच्या वर्षी लेकराला देवाला घेऊन जाणारे हिंदू लोक परभणी शहरात आहेत. आणि म्हणून हिंदू मुस्लिम असं ऐक्याचं प्रतीक ही सपक भाषा नाही आमच्याकडे. लोक जे वापरतात हिंदू मुस्लिम अशी ऐक्याची भाषा, ते आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून आम्ही उरसात जातो. ती भाषा कळत नव्हती तेव्हापासून आम्ही उरसात जातो. आम्ही उरसाच्या परिसरात भेटतो आणि तिला त्याची शपथ घालून सांगत होतो की तुझ्या संग मी लग्न करीन म्हणून. इतका जीव आमचा तुरुक पिरावर आहे आणि तुरुक पिराचा आमच्यावर तितकाच आहे. तर अशी सगळी गोष्ट आहे. पुन्हा एकदा निलेशकडे माईक देतो मी. मला असं वाटतंय, नाही मी नंतर, आम्हाला लोकांना नादी लावायची लय आदत आहे. मी आखरीला म्हणतो तुम्ही काय, मी इथंच आहे ना, तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही परभणीचे लोक असे, एखादा बाहेरून कीर्तनकार आणला की त्याला सगळं येतंय ते ऐकून घ्यायचं आधी, मग आपण आपल्या चालीवर पिपळाच पाणी शेवटी. जरा थांबा तुम्ही, घाई करता. निलेश, फार भारी माहोल तयार झालाय. आता एक हिंदी कविता म्हणतो, जे आपल्याकडं माय मरोन मावशी जगो असं म्हणतात, बरोबर आहे का नाही? त्या अलीकडे जो एक कोणतरी म्हटला की माय मरोन मावशी जगो, त्याच्याशी काही संबंध नाही याचा. माझं नाव पार्थ असलं असतं तुम्ही म्हटलं असतो माय मरो मावशी मरो आत्या मरो. तसं काही तू काही लाईव्हच कविता लिहायला का? आजचाच विषय आजच स्टेजवर. काय भारी गोष्ट आहे. मला जीभ जोड लोक माहित होती पण परिस्थिती जोड माहित नव्हती. ताजी ताजी कविता लगेच. म्हणून म्हटलं की ताजी कविता आहे, चटका लागण्याची शक्यता आहे. पण चांगलं ऐकताय तुम्ही सगळे. एक हिंदी कविता तुमच्या समोर सादर करतो. राधा आणि
रुक्मिणी यांचा संवाद असलेली कविता आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल. राधा रुक्मिणीचा संवाद. आणि मी पहिलेच म्हटलंय, कळलं तरी वा म्हणा, नाही कळलं तरी वा म्हणा. राधाला रुक्मिणी भेटायला आली आहे. राधा से मिलकर देखो रुक्मिणी ने बोला, राधा से मिलकर देखो रुक्मिणी ने बोला, मेरे कृष्ण पर तुमने कैसा रंग डाला. कन्हैया है मेरे तो फिर नाम क्यों तुम्हारा. राधे कृष्ण म्हणतो आपण. कन्हैया है मेरे तो फिर नाम क्यों तुम्हारा. राधे कृष्ण कह के जग ने उन्हें क्यों पुकारा. सोचती हूं बैठ के क्यों राधिका न हो सकी, कृष्ण पत्नी हो गई क्यों प्रेमिका न हो सकी. अर्धांगिनी में कृष्ण की फिर प्रेम में बाधा है क्यों, कृष्ण प्रेम का प्रतीक आज भी राधा है क्यों. अर्धांगिनी में कृष्ण की फिर प्रेम में बाधा है क्यों, कृष्ण प्रेम का प्रतीक आज भी राधा है क्यों. ये नहीं कहती मुझे प्रेम कुछ मिला नहीं, पर राधिका मुझे तेरा सावरा मिला नहीं. तुम्हें बावरी करे वो बांसुरी की धुन कहा, कृष्ण मेरे पास है पर बांसुरी नहीं यहाँ. कृष्ण मेरे पास है पर बांसुरी नहीं यहाँ. आंसू आए रुक्मिणी के और राधिका ने देखा जब, आंसू पोछे रुक्मिणी के और राधिका ने बोला तब. तुम तो ऐसे कह रही हो जैसे मैं की रानी हूं, तुम तो ऐसे कह रही हो जैसे मैं की रानी हूं. लोग याद करते हैं बस एक कहानी हूं, लोग याद करते हैं बस एक कहानी हूं. और मैं क्या डालूं रंग रुक्मिणी, हरि का ही रंग लगा. मैं तो तब से बावरी जब से उसका संग लगा. और प्रेमिका होकर बोलो ऐसा मैंने क्या पाया, कृष्ण तुमने ले लिया मैं रह गई साया. कृष्ण तुमने ले लिया मैं रह गई साया. और प्रेमिका का प्रेमी जब उसे लेने आता नहीं, रुकता है वक्त रुक्मिणी वक्त गुजरता नहीं. और बस मेरा नाम आने से ही तुम्हें रोना आया है, बस मेरा नाम आने से ही तुम्हें रोना आया है. अरे मुझ पे क्या बीती होगी मैंने कृष्ण खोया है, मुझ पे क्या बीती होगी मैंने कृष्ण खोया. धन्यवाद. आणि नंतर एक छोटी रचना सध्याच्या परिस्थितीला अनुसरून आपल्या समोर सादर करतो. काही कविता परिस्थितीसाठी लिहायच्या असतात. कवीनं बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि सगळ्या जाणीवेतून कवीची भूमिका म्हणून लिहिणारे हे कवी सगळे आहेत. हरिओम पवार फार सुंदर म्हणतात की देश जले वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं. वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं. देश जले और कभी कुछ न बोले क्या वो कभी गद्दार नहीं. देश जले और कभी कुछ न बोले क्या वो कभी गद्दार नाही. कवी संमेलन होतं लाल किल्ल्यावरती, तेव्हा देशाचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. रामधारी सिंग दिनकर या देशाचे मोठे कवी त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. स्टेजवरती चढत होते, पंडित जवाहरलाल नेहरू पुढे होते, रामधारी सिंग दिनकर मागे होते. चढता चढता पायऱ्या चढता चढता तोल गेला पंडित नेहरूंचा, पडायला आले. त्यांच्या मागे होते दिनकर, त्यांनी त्यांना सांभाळलं, आधार दिला. त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले, धन्यवाद दिनकरजी, तुम्ही होतात म्हणून मी वाचलो, नाही तर मी पडलो असतो. तुम्ही मला आधार दिला, तुमचे धन्यवाद. त्यावेळेस राष्ट्रकवी दिनकर म्हणतायत, अहो पंडितजी त्याच्यामध्ये आभार कसले. जेव्हा जेव्हा देशाचे राज्यकर्ते डगमगतात तेव्हा तेव्हा कविताच त्याला आधार देत असते. मला वाटतं हे आधार देण्याचं काम हे सगळे कवी करतात आणि त्या भूमिकेतून लिहिणारे कवी आहे. छोटीशी रचना आपल्यासमोर सादर करतो. न वितळणाऱ्या मेणबत्त्या. तो म्हणाला आम्ही तुमची माणसं मारली तुम्ही शेवटी केलं काय. तो म्हणाला आम्ही तुमची माणसं मारली तुम्ही शेवटी केलं काय. मेणबत्त्यास तर पेटवल्या, वितळणं त्यांच्या नशिबी त्या किती उजेड पाडणार आहेत. वितळणं त्यांच्या नशिबी त्या किती उजेड पाडणार आहेत. सांग न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहे का तुमच्याकडे. सांग न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहे का तुमच्याकडे. अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो या कधीच वितळणार नाही. अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो या कधीच वितळणार नाहीत. अस्त्राचा खेळाडू तो शब्दास्त्रापुढे टिकला नाही. जाता जाता इतकंच बोलला चला विचार अजून जिवंत आहे. जाता जाता इतकंच बोलला चला विचार अजून जिवंत आहे. धन्यवाद. आणि यानंतर आता आम्ही उत्तरार्धाकडे आपण चाललेलो आहे. एक एक कविता सगळ्या कवी यानंतरच्या कवींची होईल. मी निमंत्रित करतो कवयित्री संध्या फुलपगार यांना की त्यांनी आपली रचना सादर करावी. 9:15 झालेली आहेत. आचारसंहितेची किंवा सगळ्या याची आम्हाला जाणीव आहे की 10च्या आत आपल्याला कार्यक्रम संपायचा आहे, पण 10 पर्यंत न्यायचा आहे असं काही नाही.
त्याच्यामुळे फार काय काळजी करू नका. सगळ्या कवींची एक एक कविता आपण घेणार आहोत आणि नंतर कवी संमेलन आपण विराम देणार आहोत. सरांना बहुतेक माहिती आहे की बायका फारच लांबण लावतात, म्हणून निलेशही म्हणाला की छोटीशीच रचना सादर करायची आहे आणि सर पण आता म्हणले की एक एकच रचना सादर करायची आहे. तर तसंच होईल. मी लांबण लावणाऱ्या बायकांपैकी नाही. आम्ही घरात नुसतं असं जरी केलं तरी दरारा असतो आमचा. आणि खूपच कमी वेळामध्ये हा कार्यक्रमाचं नियोजन झालं. परवा केशव सरांचा फोन आला मला आणि असं म्हणाले की परवा असा असा आपण कार्यक्रम ठेवतो आणि तू येतेस का. मी म्हणाले कोण कोण येणार आहे. तर ते म्हणे नारायणपुरी आहे, निलेश आहे, अविनाश भारती. मी म्हणलं मग हे असे एकदम हास्य कवी आहेत, मला कशाला मध्ये बोलायचं. तर ते म्हणे हसून हसून खूप तोंड दुखतात म्हणे लोकांचे, थोडं अंतर्मुख करणारा एक कवी पाहिजे, म्हणून तू पाहिजे. म्हणून मग त्यांचं मी आमंत्रण स्वीकारलं आणि लांबण न लावता एक आता निलेशनी जशी एक हिंदी कविता घेतली तर मग मलाही असं वाटतं की एक छान हिंदी गझल आपल्यासमोर ठेवावी. सुरुवातीला एक मतला एक शेर कि तुझसे बिछड़ने का मुकम्मल बहाना भी तो नहीं, कि तुझसे बिछड़ने का मुकम्मल बहाना भी तो नहीं, और मैंने खुद को तुझसे जुदा माना भी तो नहीं, और मैंने खुद को तुझसे जुदा माना भी तो नहीं, और तुझसे रूठेंगे और कहाँ जाएंगे भला, तुझसे रूठेंगे तो और कहाँ जाएंगे भला, तेरे सिवा किसी और को खुदा माना भी तो नहीं, तेरे सिवा किसी और को खुदा माना भी तो नहीं. आणि गजल अशी आहे की वो दरिया बनकर आ मिला मुझसे, वो दरिया बनकर आ मिला मुझसे, मैं पत्थर बन जाने के बाद, वो दरिया बनकर आ मिला मुझसे, मैं पत्थर बन जाने के बाद, अब भला किस काम की ये बारिश, जमीन बंजर बन जाने के बाद, अब भला किस काम की ये बारिश, जमीन बंजर बन जाने के बाद, और अब कैसे लिखूं मैं किससे सुख चैन अमन वाले बता, अब कैसे लिखूं मैं किससे सुख चैन अमन वाले बता, मोहब्बत लिखने वाली कलम खंजर बन जाने के बाद, मोहब्बत लिखने वाली कलम खंजर बन जाने के बाद, और मैं ये सोचती थी कि तू खुला आसमान है मेरे लिए, मैं ये सोचती थी कि तू खुला आसमान है मेरे लिए, लेकिन मैंने तो काट लिए पंख अपने, तू पिंजर बन जाने के बाद, मैंने तो काट लिए पंख अपने, तू पिंजर बन जाने के बाद. हे बघा, कविता नुसती बघायचीच नाही आहे बरं, ऐकायची पण आहे आणि वा पण म्हणायचंय. हा नाही, तू आधी म्हणली ना ते अंतर्मुख होण्यासाठी वगैरे, तर ते अंतर्मुख झालेलं आहे. तुझ्या माहेरची माणसं फार हुशार आहेत, त्यांनी तू सांगितलं अंतर्मुख होण्यासाठी ते अंतर्मुख झालेले आहेत. आणि तुझं झालं की आम्ही बघ, आम्ही सुरू केले की ते हसायला सुरुवात करणार. लेखीला प्रतिसाद देणं हे काम असते. नाही, कविता सुंदर दिसली म्हणजे नुसतं पाहत नाही बसायचं, ऐकायचं पण आणि दाद पण द्यायची. कि मैं ये सोचती थी कि तू खुला आसमान है मेरे लिए, मैंने तो काट लिए पंख अपने, तू पिंजर बन जाने के बाद, और गंगा में डुबकी न लगाई तुमने कभी, और गंगा में डुबकी न लगाई तुमने कभी, शायद धुल जाते पाप कई, शायद धुल जाते पाप कई, अब क्या डूब कर मरने आ गए, अब क्या डूब कर मरने आ गए, मैं समंदर बन जाने के बाद. और आखिरी शेर की सोचा था कि तू सारी दुनिया जीत लेगा आखिर, सोचा था कि तू सारी दुनिया जीत लेगा आखिर, तू तो फकीर का फकीर ही रह गया सिकंदर बन जाने के बाद, तू तो फकीर का फकीर ही रह गया सिकंदर बन जाने के बाद, और वो दरिया बनकर आ मिला मुझसे, मैं पत्थर बन जाने के बाद, अब भला किस काम की ये बारिश, जमीन बंजर बन जाने के बाद. आणि समारोपाची एक कविता आपल्या सगळ्यांसाठी घेते. कधी सरेल श्वास आपला माहित नाही, कधी सरेल श्वास आपला माहित नाही, किती उरेल प्रवास आपला माहित नाही, किती उरेल प्रवास आपला माहित नाही, असो कोणी कसाही, कसाही असो कोणी कसाही त्याला जीव लावा, असो कोणी कसाही त्याला जीव लावा,
कोण होईल खास आपला माहित नाही, कोण होईल खास आपला माहित नाही. आणि खरे आहे शरीर आणि अस्तित्व आपले. थोडा आध्यात्मिक शेर आहे की खरे आहे शरीर आणि अस्तित्व आपले, की नुसता आहे भास आपला माहित नाही. हा माझा तो आपला वाटे सारे जग आपले, हा माझा तो आपला वाटे सारे जग आपले. आहे कुणाला ध्यास आपला माहित नाही, आहे कुणाला ध्यास आपला माहित नाही. आणि हा लोटतो तो खेटतो दुरून भेटतो कोणी, हा लोटतो तो खेटतो दुरून भेटतो कोणी. कुणा आवडे सहवास आपला माहित नाही, कुणा आवडे सहवास आपला माहित नाही. आणि सहज एकदा खिडकीमध्ये दिसला तो अन, की सहज एकदा खिडकीमध्ये दिसला तो अन. रस्ता झाला हमखास आपला माहित नाही, रस्ता झाला हमखास आपला माहित नाही. आणि नित्य असावे मातीमध्ये घाम मिसळणे, नित्य असावे मातीमध्ये घाम मिसळणे. कधी दरवळे सुवास आपला माहित नाही, कधी दरवळे सुवास आपला माहित नाही. आणि शेवटचा शेर की किती अबोल संवेदनशील कधी काळचे आपण, किती अबोल संवेदनशील कधी काळचे आपण. स्वभाव झाला बिनधास्त आपला माहित नाही, कधी सरेल श्वास आपला माहित नाही, किती उरेल प्रवास आपला माहित नाही. असो कोणी कसाही त्याला जीव लावा, कोण होईल खास आपला माहित नाही, कोण होईल खास आपला माहित नाही. खूप खूप धन्यवाद. त्या जबरदस्त, म्हणजे फार सुंदर रचना सादर केली. आणि कविता गझल सादर होताना प्रत्येकजण आपापल्या खास माणसाच्या आठवणीत, ते गझलकारनं फार छान म्हटलंय की गझल सुनाकर मैं अकेला खड़ा रहा, सब अपने अपने चाहने वालों में खो गए. आणि काय मोक्याच्या वेळी चहा आलेला आहे. चहावाल्यासाठी टाळ्या वाजवा आपल्या परभणीच्या चहावाल्या. ते एका कवीनं फार छान म्हटलंय, राम राज में दूध मिला था कृष्ण राज में घी, राम राज में दूध मिला था कृष्ण राज में घी, इस राज में चाय मिली है फूक फूक कर पी. अशी परिस्थिती आहे सगळे. त्यामुळे असं सगळं झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही फार छान ऐकतायत परभणीचे रसिक. उगाच म्हणत नाही बनी नाही तो परभणी. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामुळं आमच्यामुळे तुम्ही अजिबात म्हणणार नाही. तुमच्यामुळं आम्ही आहे. म्हणजे मी नेहमीच सांगतो, ते काल आडवाणीजींचा वाढदिवस होता, बरोबर आहे का? तुम्ही बघा, तुम्ही कुठल्याही शपथविधी असला राज्याचा, सरकार आलं नवीन, तर मोदीजी काय करायचे, मुरली मनोहर जोशी आणि आडवाणीजींना सोबत घेऊन जातात शपथविधीला. कुठल्याही आपल्या राज्याचा मुख्यमंत्री शपथविधी असला तर दोघांना सोबत घेऊन जातात आणि पहिल्या खुर्चीत बसवतात आडवाणीजींना आणि मुरली मनोहर जोशींना, आणि भाषण करतात. आणि काय म्हणतात, मी आज जो काही आहे तो यांच्यामुळे, आणि आज ते जे काही आहे ते माझ्यामुळे. वा वा. आम्ही अजिबात म्हणत नाहीये की तुम्ही आमच्यामुळे, तुमच्यामुळे आम्ही आहे. ही सगळ्यात तुमच्यासाठी तुम्ही काय. नारायणदादा म्हणतात ना की कवीची जायदाद म्हणजे रसिक आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तसे तुम्ही रसिक आहेत आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही ऐकताय, दाद देतात. यानंतर आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो निलेश तुला, की परभणीची भूमी आहे. आम्ही रसिक म्हणून इतके पक्के आहेत की या सभागृहामध्ये सगळ्या पक्षाचे माणसं आहेत. म्हणजे असा एकही पक्ष नाही, सगळ्या गटातटाचे सगळे माणसं आहेत. आणि दादा, मी सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता. आणि आता मी बोलू का, सगळं कोणत्या पक्षात आहे याचाच मेळ नाही. आमच्या गावातलं पोरगा अण्णा रोज झोपताना सगळे झेंडे घेऊन झोपू लागले. त्याला म्हणलं कस काय, ते मला साहेब सकाळी कुठं असतील काय मी. या सगळ्यातली महत्वाची गोष्ट एवढी सांगू लागलो की वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी या सगळ्यांची निष्ठा कवितेवर फार महत्वाची आहे.
आमचे लोक पक्षाच्या निष्ठा बाजूला ठेवून कवितेसाठी आपल्या समोर येऊन बसतात आणि आम्हाला याचा आनंद आहे की इतकी मोठी माणसं कवितेमुळं आम्हाला वर बसून आमचं ऐकतात. ही जी रसिकतेची पावती आहे, नारायण म्हणतो तसं ही आमची जायजात आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आता कविता सादर झाली आणि बाईपणाची गोष्ट संध्याने सांगितली की आम्ही अल्प असतो, आमचा धाक किती असतो. तुमचा धाक नाही, नुसता धाक नाही, तुमचा टेकू पण किती मोठा असतो. तुमचा टेकू तरी किती मोठा असतो. अहो तुम्ही पदर हलवीत आम्हाला हवा घालावी आणि आमचं आयुष्य सुंदर व्हावं अशा बहिणी आहात तुम्ही. तुम्ही पदर हालून आम्हाला हवा घालावी आणि आमचं आयुष्य सुंदर व्हावं इतका तुमचा टेकू मोठा आहे. जे मोठ्यानं सांगतात की मी असा आहे तसा आहे, मी येऊ आहे तेव्हा आहे, मी त्यांना नेमकं एवढंच विचारत असतो की बायको माहेराला गेल्यावर तुला शेंगदाण्याचा डबा तरी घोस होते का. तुम्ही म्हणसाल शेंगदाण्यावरच काम नाही आली. सर नाही म्हणजे कशाचा बी डबा असो. सर म्हणाले की टेकू खूप मोठा असतो. आम्हाला रोज 7च्या नंतर टेकू द्यायची सवय झालेली आहे. मोठा असायलाच पाहिजे. एकच मिनिट. काय सुंदर बोलल्या संध्याताई. महेश अचिंतलवरची बायको आहे बरं का ती. हे बी लक्षात ठेवा. काय इतका सुंदर माहोल आणि झालाय. आता बहीण असल्यामुळे काय म्हणत ना, इतक्या काळ्या झोर माणसाला इतकी आमची चांगली बहीण दिली बघा. बैशाला ज्यानं पाहायला असेल ना, आणि बहीण आहे आमची, ते दाजाड आहे आमचं, कवितेमध्ये आमचा मोठा भाऊ आहे. ते एकमेव असा माणूस आहे की जे स्वतः एकही कविता लिहित नाही, पण त्याला 3000 कविता पाठ असते. त्याला 3000 कविता पाठ आहेत. हे तिचा नवरा आहे, तेवढा परिणाम होणारच ना. बहीण असलं तरी तुला तितकं श्रेय आम्ही देणार नाही. गोष्ट चालली होती बाईपणाची, शॉर्टची गोष्ट चालली होती. मी एका ओळीमध्ये बाईपणाचं वर्णन केलं होतं. बाईपणाची गोष्ट. बाई दळते कुठे काय जळते. बाई दळते कुठे काय जळते, पांढऱ्या शुभ्र पिठासंगे एक गाणे भळभळते. पांढऱ्या शुभ्र पिठासंगे एक गाणे भळभळते. इतक्या वेळापासून या ठिकाणी थांबलेल्या आमच्या ज्या बहिणी आहेत, एक कविता त्या सगळ्यांसाठी मी आपल्यासमोर सादर करतो. बघा, लेख नावाची कविता आहे. शौर्य आमची, विठ्ठलरावची शौर्य आमची येताना मला म्हणली, काका लेख कविता झाली पाहिजे. मी म्हणलं, बाई एवढा मोठा शिक्षणाधिकारी तू यापुढे जात नाही, कधी वहिनीचं ऐकणार नाही, पण शौर्याचं हिम्मतच नाही. शौर्य तर फिर हिंदी में गाली देंगी. बरोबर आहे की नाही. शौर्यासाठी ही कविता खरं तर नुसती लेखीची कविता नाही. आता जसा उल्लेख केला किंवा प्रत्येक आजी म्हणायची की तुमच्यामुळं मी नाही, माझ्यामुळं तुम्ही आहात. मी तुमच्यामुळं म्हणजे तुमच्यामुळं मी नाही, माझ्यामुळं तुम्ही आहात. तसं प्रत्येक बहीण आपल्या दाजीला म्हणत असते, प्रत्येक आत्या आपल्या मामाला म्हणत असते, प्रत्येक बायको आपल्याला म्हणत असते. काय म्हणते त्याची ही गोष्ट. लेख म्हणजे कवितेचं प्रत्यक्ष रूप. तिच्याशी बोलताना कोणताही बाप मायेची आंतरिक, तिच्याशी बोलताना कोणत्याही बापाला मायेची हळूवार आंतरिक लय सापडते. मंदिरातली अस्सल काशाची घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत. मंदिराची अस्सल काशाची घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत. तशी लेख असते बापाच्या भावविश्वात. तशी लेख असते बापाच्या भावविश्वात. कठोरातला कठोर बाप सुद्धा लेकीजवळ लोणी होतो. शिक्षणाधिकाऱ्याचं काय हो, मी कठोरातल्या कठोर म्हणालो, हे तर बुवा लोणीच आहे. कठोरातला कठोर बाप सुद्धा लेकीजवळ लोणी होतो. उन्हात ऊन असला तरी तिच्या सावलीत शीतळ शीतळ होतो. तिलाच दिसतो बापाच्या केसातला पांढरा केस. तिलाच दिसतो बापाच्या केसातला पांढरा केस. तिच्याच लक्षात येतो बापाचा विसरलेला रुमाल आणि जवळ आलेला वाढदिवस. तिलाच दिसतो बापाच्या केसातला पांढरा केस. तिच्याच लक्षात येतो बापाचा विसरलेला रुमाल आणि जवळ आलेला वाढदिवस. ती झटक्यात बदलायला लावते बापाला न शोभणारं शर्ट. लेक असते
ती झटक्यात बदलायला लावते. बापाला न शोभणारं शर्ट. आज्या आणि बाप दोघे एकमेकाला बोलत नाहीत. आज्या आणि बाप दोघे एकमेकाला बोलत नाहीत. ती दोघांच्याही मध्ये संवादाची झुळझुळ नदी असते. आज्या आणि बाप एकमेकाला बोलत नाहीत, पण ती दोघांच्याही मध्ये संवादाची झुळझुळ नदी असते. मामाचं गाव सुद्धा आवडत नसते तिला बाबा इतकं. मामाचं गाव सुद्धा आवडत नसते तिला बापा इतकं. मह्या बापाचं नाव काढायचं नाही. मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं ती चवताळून म्हणू शकते जन्माच्या सोबत्याला सुद्धा. मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं ती चवताळून म्हणू शकते जन्माच्या सोबत्याला सुद्धा. बघा, प्रत्येक घरातला डायलॉग आहे. मह्या बापाचं नाव काढायचं नाही, मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं फक्त बाईच म्हणते. कोण्याच बुवाची हिंमत नाही मह्या बापाचं नाव काढायचं. मया बी नाही बरं, कोणाचीच हिंमत नाही. बघा ना, घर आपलं, आपल्या बापानं दिलेलं आपल्याला. बघा ना, दादा. समजा कोणाला पूर्ण दिलंय, कोणाला अर्ध दिलंय. ह्याचं काय कारण आहे? ते वैभव जोशीची ओळ मला आठवली सहज. वैभव जोशीनं असं लिहिलं की नववधू होती म्हणून दिली ओळख करून. नववधू होती म्हणून दिली ओळख करून. हे माझे बाबा, ही माझी आई, हे आमचं घराणं, हे माझं घर, आणि माझ्या घरात हे चालत नाही. नववधू होती म्हणून दिली ओळख करून. हे माझे बाबा, ही माझी आई, हे आमचं घराणं, हे माझं घर, माझ्या घरात हे चालत नाही, आमच्या घरात हे चालत नाही. आता ती घरात सगळ्यासोबत मिसळली आहे. आता ती घरात रमली आहे. आता तीच देते ओळख करून. हे तुमचे बाबा, हे तुमची आई, हे तुमचं घराणं, माझ्या घरात आता हे चालणार नाही. मह्या बापाचं नाव काढायचं नाही असं ती चवताळून म्हणू शकते जन्माच्या सोबत्याला बी. बापाच्या नावासाठी नांदायले मी, बापाच्या नावासाठी नांदायले मी असं म्हणून कुदंड संसार फक्त लेकच ओढू शकते. बापाच्या नावासाठी नांदायले मी असं म्हणून कुदंड संसार फक्त लेकच ओढू शकते. मरणालाही श्रीमंत करणार रडणं, मरणालाही श्रीमंत करणारं रडणं फक्त लेकीच्याच गळ्यातून येऊ शकतं. मरणालाही श्रीमंत करणारं रडणं फक्त लेकीच्याच गळ्यातून येऊ शकतं. पदराच्या पालवाने हवा घालणारे लेक, पदराच्या पालवाने हवा घालणारे लेक आणि शांत झालेला बाप हे माझ्या मनावर कोरलेलं अमर चित्र आहे. लेक बापाची एकमेव हळवी जागा, लेक बापाचं पूर्णत्व, लेक प्रत्येक बापाची उमटून आलेली कविता, लेक प्रत्येक बापाची उमटून आलेली कविता. समारोपाकडे जात आहोत. या कवी संमेलनाचा शेवट विठ्ठल भुसारे हे तुफानातील दिवे या गीतानं करणार आहेत. तत्पूर्वीचे मला असं वाटतंय की दोन कवींना, नाही तू राहिलास मला माहित आहे, ती जावयाचा मान आहे ती एक, तुमच्या दोघांच्या दोन अविनाशची आखरीची कविता होणार आहे. मग विठ्ठलराव आपली तुफानातील दिवे कविता म्हणणार आहेत आणि त्यानंतर सुग्रास असं जेवण आपल्याला आहे. जेवणाचं अर्ध सामान आलेलं आहे. फक्त भांडे काढू नका. माहोल झालेला आहे सगळा. खरं तर मी एक गोष्ट बोलून जाईल की मी आता बोलता बोलता बायकोवर लई जोक केले आणि काय माहित नाही, माझं ऑब्झर्वेशन असं, बायकोवर जोक केलं की लोक लय हसते. अरे पण ज्यांना बायकोच भेटना त्यांचा किती मोठा जोक आहे. लय बायोडाटेत मोबाईल मध्ये माझ्या कुठे मिळावा म्हणतात, आपण देऊ. मी निलेश बद्दल बोलत नाही. मग तुम्ही म्हणताल काकत कळसा, तसं काही नाही. योगा योगा. ती माझी बायको आहे पण ती परभणीची खानापूरची लेक आहे. लेकीचा एवढा सुंदर संदर्भ दिला. नारायणदादा कवी संमेलनाला नाहीत पण त्यांची ती ओळ दादा मला प्रकर्षण इथं आठवली. काय गोड लिहिले दादानं लेकीच्या संदर्भात. खरं तर केशवदादांनी ही कविता वाढदिवसाला लिहिली दिदीच्या, तेव्हाच मी दादाला फोन केला. माझा एक उपायुक्त आहे संभाजीनगरचा, माझा एक मित्र आहे, माझा निलेशचा, विकास नवाळे म्हणून. त्याला एक मुलगी आहे. त्यानं ती पोस्ट
कॉपी पेस्ट करून तुम्हाला फोन करून नंतर ती तिच्या वाढदिवसाला ठेवली. म्हणजे लेखीचं हे वैशिष्ट्यच आहे. म्हणजे मला त्या गोपाल मापारीच्या त्या ओळी फार आवडतात की पुण्य ही विधात्या माझं पाप कर पण मला एका पोरीचा बाप कर. पुण्य ही विधात्या माझं पाप कर मला एका मुलीचा बाप कर. शशिकांत कोळी असं लिहितो की एक पाखरू घरात माझ्या किलबिलणारे आले, घरात माझ्या मुलगी आली, आले सारे सारे आले. आणि धनाची लाभली पेटी मला माझ्या नशिबाने, किती श्रीमंत झालो मी मुलीचा बाप झाल्या. नाही लेकीबद्दल काय काय गोड ओळी आहेत. दादाची कविता म्हणजे प्रत्यक्ष लेख डोळ्यासमोर उभी राहते. केशवदादा या कवितेसाठी सलाम आहे तुम्हाला. हे सासर आहे माझं, माझी सासरवाडी आहे, इथली लेख माझ्या घरी नांदायला आहे. पण लेकीची ताकद काय, नारायण दादांनी लिहिलंय, दिस आड दिस गेले, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी, लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते. आसो माहेर सासर, पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले, त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. लेख म्हणजे एक हळवी जागा असते. आणि इतकी सुंदर कविता. एकदा जोरदार टाळ्या केशवदादांसाठी आपण वाजवा. फार सुंदर माहोल जुळून आलाय. आपण समारोपाकडे जातो. मला वाटतं दुसरा तिसरा राऊंड आहे. तिसरा ना. आणि जेवढे राऊंड वाढले कोणाचा? या कवितेचा हो काय हा माहोल असतो. खरं तर दादांनी मला काही लोक कविता नादाला लावून लय राऊंड करून आलेले असतात. हो ना. हा, तुम्हाला चहा पाठवलाय, तुम्हाला चहा पाठवला, तू कुठे गेलास? लय गडबडी लोक आहे ना. एक जण म्हणलं कुठं चाललास? ते म्हणला दुकान बंद व्हायला. म्हणलं कस काय? नाही किराणा दुकान बंद व्हायला. या डोळ्यातला किराणा भरायचा आहे. लय काही काही ना उद्या कळत. माझं पुण्यात कवी संमेलन झालं, मी अंबाजोगाईला आलो आणि एकाने मला 2 दिवसानं फोन केला, आज कळलं म्हणलं मला, मी आज लागलो. काही अडचण नसते. फार सुंदर माहोल इथं जुळून आलाय. हलकं फुलकं वातावरण, एकदम आनंदमय वातावरण. ही सगळा मित्रांचा गोतावळा. सरांनी सांगितलं हा सगळा सरांवर प्रेम करणारा मित्र परिवार एकत्रित आला. आणि मित्र परिवारानं वाढदिवसाच्या दिवशी असा कार्यक्रम ठेवणं हे मला लय आवडले. कारण सध्या मैत्री वाढदिवसापुरती मर्यादित झाली, हेही सत्य आहे. माझ्या बड्डेला तुझी पार्टी, तुझ्या बड्डेला माझी पार्टी. माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता, त्याने आम्हाला जेवायला बोलवलं. आमचा एक कॉमन मित्र सोबत होता गाडीत. त्याला म्हणलं अरे मी आणू का ह्याला? ते मला नाही, तूच तू एकटा आहे. अरे मी ते आहे ना सोबत. नाही ना, तूच तू एकटा आहे. मला मिळ लागा ना ह्यांचं काय खटकलं. काल तर दोघात एक फ्लॉट घेतला ह्यांनी, आज काय खटकलं ह्यांचं नेमकं. सारखं सारखं प्लॉटवर काय आला? अहो मी माझं सांगायचं, इथला काहीच संबंध नाही. मी त्याला बाजूला नेलं. त्याला म्हणलं काय नाही, मला सकाळी भेटलो होतो, काहीच विषय नाही. मी बाजूला जाऊन त्याला फोन लावला. मला कसं काय? नाही म्हणला, सकाळपासून त्याचं व्हॉट्सअपला स्टेटस नाही, इन्स्टाला स्टोरी नाही, फेसबुकला पोस्ट नाही. त्या काय त्याला काय बोलू. आणि ते फेसबुकला लिहिणारी एक लेडी, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, लाखो दिलों की धडकन, गावची लोकसंख्या 1000. फेसबुकला पोस्ट करणारा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा, इंस्टाग्रामला स्टोरी ठेवणारा आपला मित्र असतोच असं नाही. ज्याच्यामुळं आयुष्याची स्टोरी रंगते, ज्याच्यामुळं आयुष्याची पोस्ट निघते, ज्याच्यामुळं समाजात आपलं स्टेटस बनतं ना, तो खरा आपला मित्र असतो. ती मैत्री महत्वाची. जुन्या काळात ती मैत्री खरंच मैत्री होती. म्हणजे ते ओळ, मला कवीचं नाव आठवणं, पण ती फार गोड ओळ आहे. लहानपणी मैत्री करताना काय होतं आपल्याकडे? काय होतं मैत्री? हाताचं मनगट, नाकाचं मटेरियल, हाताचं मनगट, नाकाचं मटेरियल, खसकन हातावर घासताना
तुझा न माझा दोस्ताना चिचा आणि बोर पोर उडान खोर लई कसूनस वाटायचं बसताना तुझा न माझा दोस्ताना दादा तुझा न माझा दोस्ताना माहिती आहे हो. काही नव्हतं दादा शाळेत काय होता काहीच नव्हतं ना शाळेत कपडे नव्हते नीट 4 जणांमध्ये एकच कंपास पेटी ज्याच्याकडं कॅमलची कंपास पेटी त्याच्याकडे ऍपलचा मोबाईल असलेली फिलिंग लय मजा होती बरं तेच आता शिक्षण अधिकाऱ्यासमोर बोलणं पण बोलतो आता काय झालं ते कंपास पेटीतलं सामान अर्ध मिळ लागत नाही ते फुटपट्टी होती ते तिरकोन होता गोल होता एक टोकाचं ते करकटक होतं ते 2 टोकाचं करकटक होतं मला 10वी पर्यंत कळलं नाही हे वापरायचं कशाला 2 टोकाचं करकटक वापरत येत कशाला माझा एक मित्र म्हणला कशाला मास्तरांना हल्ले की करू गाडी पंक्चर काय करायला दप्तर तरी कुठं होतं दप्तर बिप्तर काय नाही महाबीज महामंडळची पांढरी पिशी बापानं पिरणी करायची आणि आईनं निरमा टाकून धुवायची ती अशी घ्यायची स्कूलची आणि जर मूड आला का नाही अशी धरायची त्याचा जर बंद तुटला बीजगणित भूमिती इंग्रजी सगळं आलं पुन्हा गोळा करायचं पुन्हा दप्तरात भरायचं मग त्याच्यात गंमत होती ती असा हात पुसला ना लय मजा असते ती मी एका इंग्लिश स्कूलच्या कार्यक्रमाला गेलो तिथल्या लेकरांनी असे ती तिरकोणी रुमाला असे तिथं बांधले तिरकोण मला निघेपर्यंत कळलं नाही हाय काय मला जेवढी इंग्लिश येते तेवढ्यावर मी म्हणलं सर व्हॉट इज दिस ते म्हणले सर दिस इज एमर्जन्सी म्हणजे सर्दीचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत मी डोळे झापले म्हणलं हव्या 10वीत आल्यास तुझ्याकडे रुमाल आला 10वी पर्यंत रुमाल बी नाही बरं आपलं तर मटेरियल तेव्हा फुल भरलेले पिवळ्या पाण्याचा प्रवाह हिरव्या पाण्याचा प्रवाह आणि आपल्या धरणाचा दरवाजा उघडला की आपल्याकडे काहीच नाही आणि आता विज्ञानाचे सर ऐका ही केलेली क्रिया साधारणतः 5 मिनिटांना परिणाम दाखवते क्रिया होऊन जाते 5 मिनिटांना मनात गाणं वाजतं चमचम करता पण माझ्या मित्राचा हात असा भरलाय म्हणून माझ्या जिवलग मित्रांनो तो हात हातात घ्यायला कधीच मनात संशय आणला नाही म्हणजे जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा आदरणीय विठ्ठलजी भुसारे सर केशवदादा त्यांच्या सगळ्या मित्र परिवारासाठी या ओळी की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की रे मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत तू ताठ मानेनं चाल मित्रा इथं स्वभाव भित्रा भावत नाही तू ताठ मानेनं चाल मित्रा इथं स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्रा चावत जगण्याची परिभाषा आहे आणि विचारांनी वैचारिकतेनं जोडलेली ही सगळी मंडळी आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड अनेक संघटना अनेक चळवळी RSS सगळ्यात महत्वाची संघटना हो नाही काय नाही विषय नाही सगळ्या आणि मी सगळ्या संघटनेचा माणूस तारीख विचार पोहोचवले पाहिजे नाही कळलं जेवण तयार आहे चला जगद्गुरु तुकोबारायांच्या संदर्भाने दादा लिहिलेली एक फक्त 5-6 ओळीची कविता आहे कवितेचं शीर्षक आहे तुकाराम इज इक्वल टू कोड कवितेचं शीर्षक आहे तुकाराम इज इक्वल टू कोड तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर तुझ्या विचारांचे वारू तुझ्यासारखेच विरले वाऱ्यावर तुझे शब्द रक्त बंबाळ होऊन
धारातीर्थी पडलेले पाहून कुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. तुझे शब्द रक्तबंबाळ होऊन धारातीर्थी पडलेले पाहून कुण्यातरी माय माऊलीनं त्यांना पोटोशी धरलं. जात्याच्या पाळूत नाहू माकू घातलं आणि दरवळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना. आणि दरवळत ठेवली ओवी पोटातला स्वर ओठावर आणताना तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही तुका. तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना तुला संपवता आलं नाही बा तुका. तू जिवंत कसा आहेस याचंच कोड उलगडत नाही त्यांना. तू जिवंत कसा आहेस याचंच कोड उलगडत नाही त्यांना. या सगळ्या कवी संमेलनाच्या निमित्तानं आपण आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आदरणीय अण्णांनी खालून सांगितल्यामुळे समारोपाच्या एक ओळी ऐकवतो आणि थांबतो. बापाचा उल्लेख झाला, आईचा उल्लेख झाला. बाप आणि आई हे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे जे लेकरावर निस्वार्थपणे प्रेम करत असतं. आणि दादा मी नेहमी सांगत असतो, आईच्या मनात अपेक्षाच नसतात, खरंच अपेक्षा नसतात. मी निफाडला गेलतो कार्यक्रमाला. निफाडचा कार्यक्रम केला आणि कार्यक्रमावरून घरी निघालो. येता येता येवला लागलं. नाही कळलं त्यांनी म्हटलं विकत घ्या, थंडी वाढली आहे. जाऊ द्या. येवला लागलं आणि येवल्यात एंट्री केली की लगेच पाट्या सुरू झाल्या. पाट्या कशाच्या होत्या? पैठणी, हरी पैठणी, पंडित पैठणी, कपासी पैठणी. सहज आईला कापसी पैठणी. आईला फोन लावला, म्हणलं आई आता मकर संक्रांत जवळ येईल, तुझ्यासाठी एक साडी आणू का? आई म्हणली नाही गपचूप ये, काही गरज नाही, कपाट भरले साड्याने, काय गरज एवढी, नको आणू. आईला पैठणी म्हणजे लय महागाची वाटते, नको आणू, तू ये ड्रायव्हरला दमान गाडी चालवायला व्यवस्थित ये. म्हणलं ठीक आहे. 15 मिनिटांनी मला दुसरा फोन आला. दोन न्याव्या लागल्या, दोन. दुसरा फोन कोणाचा होता वेगळं सांगायची गरज. म्हणून तुकाराम म्हणलेला ऐसी कळवळ्याची यातील करी लाभावी न प्रत्येक. बापाचं वैशिष्ट्य असंच आहे. मी दादांनी सांगितलं, बॅनरचा किस्सा सांगितला म्हणून एवढं फक्त सांगतो. झी टॉकीजला बरेच एपिसोड झाले. पहिला एपिसोड लागला तेव्हा गावात बॅनर लावलं आणि आमच्या भागात बॅनर लागलं की टेन्शन येतो, काय मॅटर आहे. मग मी परळीच्या जवळून आलो ना. हे बी ज्याला कळलं नाही कोळसा घ्यायला या आमच्याकडे. काय मॅटर आहे. बापाच्या मित्रानं बघितलं आणि बापाला सांगितलं तुझ्या पोराचं बॅनर लागलंय चौकात. वडील म्हणले काय विषय? त्यालाही सांगते मी काय माहित नाही, तुझ्या पोराचा मोठा फोटो आणि बाकीच्याची मुंडकी चिटकेलेली. मागं बघू नका. तुम्ही घ्या असून मी जेवण करतो. बघा, वडील 2 किलोमीटर चालत गेले. दादा बसलेत समोर. वडील 2 किलोमीटर चालत गेले. चौकात बॅनर लागलं होतं. बाप एकटक बॅनरकडे बघत होता. बापाच्या डोळ्यात पाणी होतं. बापाचा कंठ सुकला होता. जाणारा येणारा खुणत होता, काय पाहता. आणि बाप गावात अभिमानानं सांगत होता, माझ्या बापानं कधी कोणाला रुपया खर्च केला नाही, पण त्या दिवशी गावात 1000 चहा पाजले. 1000. तो माझा बाप आहे, मी असा असेल तर त्या हॉटेलात चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेल मधल्या सगळ्या खुर्च्या बॅनर पडल्या. सुरके पण देख के पिऊ चहा. एक जण मला मी चहा पित नाही. वडील म्हणजे दूध घे. ते दूध पित नाही. कॉफी घे. मला कॉफी घेत नाही. 10 रुपये घे. बॅनर पाहिजे. दुसरं काय माहित, बॅनर पाहिलं पाहिजे. आणि असंच असतं. बाप करी जोडीन लेकुराची ओढी. लेक जेवढा मोठा होतो ना त्याचा सगळ्यात जास्त आनंद त्याच्या बापाला आणि त्याच्या आईला होत असतो. दादा वडील घरी आले, टीव्हीच्या समोर बसले. जशी माझी एंट्री झाली, आडानी बाप शिट्टी हल्ली. बापानं शिट्टी, डायरेक्ट शिट्टी. एकटक बघत होते वडील. उठले, टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला, टीव्ही पुसला. देवघरात गेले, पंचीपाळ आणला, पंचीपाळातला हळद कुंकू टीव्हीला लावला. बाप 2 तास टीव्ही बघत होता. मी बापाकडे बघत होतो. कार्यक्रम झाला, लगेच पायात चप्पल घातली गावात. कशाला? हवा कराय.
आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करू, पण नंतर आपला बाप आपल्या जीवावर हवा करा. बापानं गावावर हवा केली, अर्ध्या तासानं वडील घरी आले, जेवायला बसलो आणि मी आपल्या बापासोबत लय गप्पा होतो. मी म्हणलं कसं काय कुठे गेलते? गेलतो तंबाखू खायला गेलतो. म्हणलं घरात पुढे नाही, जरा खराब झाली. मी ओळखीलं काय, कोणाला चुना लावून आले काय, सगळं ओळखीलं आपला बाप. आणि जेवण करताना म्हणलं अहो तुम्ही ते टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं? म्हणजे लावलं, तुला काय करायचं? म्हणलं दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही, का लावलं? आणि माझ्या बापाचं वाक्य होतं, येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत लाख हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून. टीव्हीवरचं नाव बापाला वाचता येत नाही. एखाद्या शिक्षण अधिकाऱ्याचा बाप जेव्हा वाचता लिहिता येत नसेल ना, तरी सुद्धा त्याला ते वाचता येतं. माझा बाप वाचता न येता आईला म्हणतो पोराचं नाव टीव्हीवर आलं. एकच गोष्ट शिकलो त्या दिवशी, की अक्षर ओळख नसणारी माणसं सुद्धा लेकराचं कर्तृत्व वाचू शकतात. ही गोष्ट आपल्याला समजावी. तर वर्तमानातली परिस्थिती फार विचित्र आहे, म्हणून एक रचना तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर निरोप घेतो. फार गोड ओळ आहे. जगलो वाचलो, आपला मेळ जुळून आला तर मी पुन्हा येईन. आणि मी पुन्हा येईल म्हणलं की येतोच. फक्त मला मोकळं करा असं मी काही म्हणत. निलेश म्हणतोय राज्याकडे बघा, राज्याकडेही बघा आणि आमच्याकडेही बघा. एवढाच कार्यक्रम हसून टाळ्या वाजून मोकळे होऊ नका. पुढच्या बऱ्याच तारखा आमच्या रिकाम्या आहेत. मला दादा म्हणलं आणखी दोन म्हण. मी म्हणलं फुकट मध्ये एवढं कसं काय म्हणलं, मला काय म्हणलं. मलाच मागा बाहेर एक जण, तुम्ही किती घेता? म्हणलं आज विचार. पण आजचा कार्यक्रम इमानदारीनं सांगतो, पोटासाठी नाही, पोटापासून एक इतवर जे मन आहे ना, त्या मनाच्या समाधानासाठी. म्हणून बघा, गेय स्वरूपाची रचना आहे. आम्ही गातो बाबा कविता आम्ही गातो. आता आमच्यात बी आहे कविता. काय गाऊन असते का, गाऊन असते का, गाऊन असते का, गाऊन असते का. जे म्हणत होतं त्याची बायकोच गाऊनवर होती. अरे कविता गाऊन नसते का काय? वामनदादा कर्डकांनी लिहिलं, मानसा इथे मी तुझे गीत गावे, तुझे गीत गावे, मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. मानसा इथे मी तुझे गीत गावे. वामनदादाने कविता गाव तांड्यावर पोहोचवल्या ना. वामनदादा म्हणतात, भिकारी होऊन दारी तुझ्या मी दान मागावे, दिनांच्या चाकरीसाठी तुझे बलिदान मागावे. भूमी ही भीमरायाची, भूमी ही शिवरायाची, तुझ्या हाती आता आली. मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे. तुझे जीवन, तुझी निष्ठा, तुझी श्रद्धा भीमावरची नसावी नाटकी वामन. खरे बलिदान मागावे, खरे बलिदान मागावे. आम्ही गातो तर गातो. आम्हाला गळा आहे म्हणून गातो. नाही गातो आम्ही गातो. आणि काय त्याला, माझी आई जशी गाते तसं मी. आमच्या माणसं गाते, फक्त गायला डेअरिंग लागते. माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता, बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली. गबा मला लेकरू माझ्या गल्लीतले एक पोरग लेकरू रडायला म्हणून असं घेऊन फिरू लागलं. म्हातारी म्हणजे बाळा लेकरू तसं ग बसत नसते, गाणं म्हणावं लागतं तेव्हा ग बसतं. हेनं गाणं म्हणायला सुरू केलं, ह्याचं गप धरलं, अख्खी गली रडायला. म्हणून एक रचना तुमच्या समोर घडून माझा टाळा काय. लोक इसरूनच गेले टाळ्या वाजवायच्या.
एवढे हसले ते, आणि हसल्यानं हे पा हसणारे माणसं लवकर मरत नाहीत. म्हणून लोक कृषी विद्यापीठात काही काहीचा ग्रुप असते डुप्लिकेट हसते. सकाळी कोणा हसते, हसू येत नाही तरी हसते. पण इथं तुम्ही खळखळून हसाय नाही का? ग्रुप आलेत का? पहिली अंगे घामाची. आता जगण्याचं सूत्र आहे तसं. मी एक फार गोड वाक्य वाचलं होतं. जेव्हा पोटाचा प्रश्न सुटतो, पोटाचा प्रश्न सुटला की नंतर लोक सुटलेल्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी पळतात. मी स्टेजवरच्या बद्दल बोलत नाही. काय झालं, तिकडून अण्णा काय म्हणाले, तर तू पोटा पाण्यावर येऊ नको, कविता म्हण. पण माझा पोटा पाण्याचा प्रश्नच ह्या बोलण्यात आहे. माझं पोटच ह्याच्यावर. मला त्या साताऱ्याकडे एक जण म्हणला, तुमच्या बीडमध्ये लय कलाकार असते. त्याला म्हणलं पाणी नाही ना. आणि मी तर आता महाराष्ट्रभर सांगत फिरालोय, परळीच्या जवळ मी सुद्धा आहे. काय आता लोक लय दिवसानं हसले, लोकांचं हसणं संपलं होतं. खरं सांगतो, हसणंच संपलं होतं. कोरोनाच्या काळात तर लोक हसतही नव्हते आणि इमान खोकलत बी नव्हते. आमच्या शब्दाचं म्हातारं खोकलंच नाही. बाबा खोकला राहिला रे, त्याला माहिती खोकलं की हे 14 दिवस नाही. मी शाळेत असताना 14 दिवस गेलो नाही. मला तिथं मनमुराद हसलं पाहिजे, मनमुराद रडलं पाहिजे. माझी आजी म्हणायची, जेव्हा आभाळात काळे ढग दाटून यायचे, इतका पाऊस पडायचा की विचारायची सोय नाही. आणि माणसाला साधं खर्चटलं तरी माणसाच्या डोळ्यात पाणी यायचं. वर्तमानात ढगांना धरून लदलद हलवलं तरी पाणी गळत नाही, आणि माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं तरी डोळ्यातून आसू ढळत नाही. एवढी दुर्दैवी पिढी आहे. म्हणून संवेदनशीलता जागी व्हावी म्हणून एक रचना तुमच्या समोर ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. कवितेचं शीर्षक आहे हयात. इथे काळजाचे डोह, इथे काळजाचे डोह, माय गढूळले सारे, कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. शब्द फाटून गेलेले, शब्द फाटून गेलेले, कंठ फुटून गेलेले, लाख इखार ढोसून दुःख दाटून आलेले. झांजरल्या साऱ्या येळा, झांजरल्या साऱ्या येळा, जिनगीचे झाले दोरे. कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. आस येगळ काढलं, आस येगळ काढलं, त्यानं मुकाट माईला, पाट टेकून भीतीला, बाप रडून आटला. पाट टेकून भीतीला, बाप रडून आटला. चूल नव्यानं मांडावी, चूल नव्यानं मांडावी, कशी उतार पणाला, जात्या पिठावानी बाप हाय खाऊन सांडला. होरगा भाड सुखाचा, होरगा भाड सुखाचा, वेदनेचे लाख फेरे. कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. किर वैशाखी उन्हात दोघे करपून गेले, माय राबणारे हात आज माती मोल झाले. जिने मोडक्या घराचे उदासले भनानले, पांडुरक्या कपाळाचे ओलिताचे दुःख ओले. कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. दाही दिशा पांडलेले, तांडे नांद त्या घराचे,
आतोड्याच्या सांदी मंदी भूक वारो मास भांडे. अरे आभाळाच्या लेका आता तुझाच हवाला, वाली तूच भरोशाचा लाख दुखापती मला. माय डोळ्यात बुडाले सारे सूर्य चंद्र तारे, कुपाटीने मिंदे केले सारे खळाळ ते झरे. मधले 2-4 कडवे स्किप करून शेवटचं कडवं. हाडा काढात वाजते, हाडा काळात वाजते, रया गेलेली हयात, दोन ओठ्यावरी दोघे, झाडा झडतीची रात, झाडा झडतीची रात. माफ करा मला, विनोद म्हणून काही असेल, सगळे शैक्षणिक क्षेत्रातली लोक आहेत तिथं, पण दादा मी जाहीर सांगत असतो, माणसानं एवढं शिकावं, एवढं शिकावं, एवढं शिकावं, पण ज्यांनी शिकवलं त्या मायबापाला विसरू नये, तर त्या शिक्षणाला नाहीतर झालंय असं, पोरग 10वीला पहिला आलं, बाप म्हणलं 2 एकरला काडी तर काडी, पोरग शिकलं पाहिजे. पोरानं सायन्स घेतलं, फिजिक्स केमिस्ट्री घ्या. पोरग 12वीला पहिला आलं, बाप म्हणलं आणखीन 2 एकरला काडी. पोरग पुणे मुंबईला शिकायला गेलं, पोरग तिकडंच शिकलं, पोराला तिकडंच कुणीतरी भेटलं, पोरानं तिकडंच लग्न केलं, पोरग तिकडंच मग्न झालं. आईबापाचं स्वप्न सगळं भग्न झालं. म्हणजे शिकायला म्हणून जे पोरं शहरात चाललेत, तिकडंच शिकायला चालले. शिक्षणामुळं मायबाप वेगळे नका वाटायला पाहिजे, हे माझं स्पष्ट मत. 2 कारण आहेत, एक शिक्षण आणि दुसरं कारण निलेश, हे झालं की मी म्हणतो लग्न झाल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर माझ्या आशीर्वादाने एकाचंही लग्न होणे. माझं झालंय, नाही ते तसा नाही. असो, हे होऊ नये म्हणून हा सगळा अट्टहास आहे. बघा, हाडा काढात वाजते, रया गेलेली हयात, 2 ओठ्यावरी दोघे, झाडा झडतीची रात. उफाणल्या सभांना लोंबे आयुष्याचे घोस, सदा धुपती गवरी कुणव्याच्या ओसरीत, कुणव्याच्या ओसरीत. काळा निळा झाला जीव, काळा